नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता सारंग सावलीकडे आलेला आहे. काही झालं तरी मला सावलीला भेटायचं आहे. 8 वर्षापूर्वी जे झालेलं होतं ते सगळं सांगायचं आहे आणि झालेला गैरसमज दूर करायचा एवढंच त्याच्या डोक्यात असतं आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि त्याने सावलीचा नंबरही घेतलेला, तिला फोनही लावला होता, पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच त्याने जगन्नाथच्या घरी येऊन सावलीची भेट घ्यायचं ठरवलेलं असतं. कारण क्षमाशी बोलल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात. तर इकडे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे आणि यांचं सगळ्यांचं बोलणं अबीर आतून ऐकणार आहे आणि त्यानंतर शेवटी अबीर धावत येणार आहे आणि सारंगला बाबा अशी हाक मारणार आहे. त्यानंतर जे काही आपल्याला पाहायला मिळणार आहे ते खरंच खूप जबरदस्त असं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सावली म्हणत असते की बाबा तुम्ही अबीरशी बोला ना. तो ऐकतच नाहीये, खूप हट्ट करून बसलाय. कालपासून तो माझ्याशी बोलतही नाहीये, मी कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात की अगं काय करू मी, तुला कळतंय का, तू हे सगळं काय बोलतेस? काही झालं तरीही एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कारण तू जे केलेलं आहेस ते चुकीचं आहे. काल अबीरच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी घडायला नको होत्या. कारण सारंगला माहिती नाहीये की अबीर कोण आहे. त्यावेळेसही सारंगने त्याला इतका जीव लावलेला आहे आणि आता तू हे सगळं जर त्याच्या समोर बोलली, कारण त्याची इच्छा होती की त्याच्या आईने सारंगला भेटावं, म्हणजे त्याचा जो सुपर हिरो आहे त्याला भेटावं, पण तू तर गोंधळ घालून ठेवला. तू न भेटता त्याला ओढत घेऊन आले. एक तर त्याने एवढं सिंहगड वगैरे फिरवून आणलेलं होतं. अशा सगळ्या गोष्टी, म्हणजे अजून तरी कोणाला माहीत नाही की सिंहगड फिरवलेला आहे का, नक्की काय झालेलं आहे, या कोणत्याच गोष्टी माहीत नाहीयेत. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र हे सगळं लक्षात येत असतं. आता मात्र सावली म्हणते बाबा तुम्ही हे सगळं काय बोलताय? काही झालं तरी 8 वर्षापूर्वीच्या गोष्टी मी विसरू शकत नाहीये. मी एवढ्या आनंदाने गुड न्यूज द्यायचा प्रयत्न केलेला होता. त्यांनी माझ्या हातावर काय केलं तर डिवोर्स पेपर ठेवलेले आहेत. त्यांनी माझा विचार केला का? साराने विचार केलाय का माझा? मी कशी आहे, काय आहे, एवढं त्यांना माहिती होतं ना. अगदी एवढ्या सहजासहजी मी त्यांना डिवोर्स दिला असं कसं वाटलं? असं म्हणत सावली बोलत असते. त्यासोबतच जगन्नाथ इकडे म्हणत असतात अगं असं काय करतेस, तू समजून घ्यायला हवं होतं, असं जगन्नाथ तिला समजवत आहेत. पण सावलीला गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीत. सावली रागारागात म्हणून जाते की एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, काहीही झालं तरीही मी आता एक गोष्ट करणार आहे आणि ती म्हणजेच की आत्ता माझ्या आयुष्यामध्ये सारंगला जागा नाही. 8 वर्षापूर्वी ती गोष्ट मी सोडलेली आहे जेव्हा माझ्या हातात डिवोर्स पेपर पडले. आता सारंग पुढे येतोय, सारंग बोलत असतो आणि सारंगला पाहून सावलीला तर धक्काच बसतो. सावली म्हणत असते की माझ्या आयुष्यात जागा नाही, 8 वर्षापूर्वी माझा विचार केला गेलेला नाहीये, तर मी आता का विचार करू? असं म्हणत सावली हे सगळं बोलत असते. पण त्याच वेळी सारंग तिथे पोहोचलेला आहे आणि सारंग या सगळ्या गोष्टी पाहत असतो. सारंगला माहिती असतं की काय होतंय आणि काय नाही. सारंगलाही माहिती आहे की काहीतरी गैरसमज झालाय. सावलीच्या मनात ही पालचूक चुकलेली आहे की आमच्या संसाराला कोणाची नजर लागली नाहीये ना. कारण तिला असं वाटत होतं की सारंगने हे केलंय. कारण जगन्नाथ तिला म्हणालेले आहेत की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण काहीही झालं असलं तरीही कशावरून ते डिवोर्स पेपर सारंगनेच दिले असतील, काहीतरी गोंधळ असू शकतो ना. खरं तर जगन्नाथजींना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण ते स्पष्टपणे बोलत नाहीयेत. आणि सावली मात्र विचारच करत राहते की हे सगळं काय होतंय. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार चालू असता असता आता सावलीच्या पुढे सारंग येऊन उभा राहिलेला आहे. सारंगने आल्या फक्त एकच केलेलं आहे, तो एकही शब्द बोलत नाही, फक्त सावलीच्या पुढे हात जोडून माफी मागत आहे. अक्षरशः तिच्या पायाशी आलेला आहे. तिच्या पायावरती तो अगदी डोकं ठेवून माफी मागण्यापर्यंतची तयारी आहे. हात जोडून तिच्या पायाशी बसलेला असतो. जगन्नाथ तर पाहतच राहतो आणि अबीर मात्र आतून हे सगळं पाहत असतो. आणि आता व्यंकटेश सुद्धा तिथं आलेला असतो. सारंग हे सगळं जेव्हा करत असतो तेव्हा सावली म्हणत असते की सारंग उठा. आणि त्या क्षणी सावलीला क्षणात सगळं विसरून जाते सावली आणि सारंगला मिठी मारते. जगन्नाथ पाहत राहतात आणि दोघांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. सावली रडत असते आणि तेव्हा तिला आठवतो तो फोटो मंदिरात, म्हणजेच सुशीला आणि सारंगने त्या गुरुजींच्या पाया पडलेलं असतं. सावलीने लांबून तेवढंच पाहिलेलं असतं. सारंगने सांगितलेलं असतं की अहो आम्ही नवरा बायको नाही आहेत, पण आता मात्र गैरसमज झालेला असतो. तेव्हा सावली स्वतःला सारंगच्या मिठीतून बाजूला करते आणि म्हणू लागते की लांब व्हा तुम्ही, कारण तुमच्यावरती माझा तो हक्क राहिलेला नाहीये. तुमच्या आयुष्यात दुसरी व्यक्ती आलेली आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेलेला आहात, तुमची बायको, तुमची मुलगी, हे सगळं तुमच्या आयुष्यात आहे. तर सारंग म्हणतो तू पण तेच केलंस ना, तुझा मुलगा, तू, तुझा नवरा. तेव्हा मात्र जगन्नाथ तिथे असतो. जगन्नाथने ठरवलेलं असतं एक शब्दही बोलायचा नाही. सावली म्हणते काय, तुम्हाला बोलतानाही काही वाटत नाहीये?
लग्नानंतर जेव्हापासून मी तुमच्या आयुष्यात आले तेव्हापासून फक्त आणि फक्त तुमचा विचार केलेला आहे. मी कधीच कोणाचा विचार केलेला नाही किंवा मी कधीच कोणत्या गोष्टी ठरवलेल्या नाहीत. माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही असं सावली बोलत असते. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की नाही, जे काय घडलेलं आहे ते मात्र माझ्या चांगलंच लक्षात आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जगन्नाथ पाहत असतात. म्हणजे दोघांचाही गैरसमज होत चाललाय हे लक्षात येतं. सारंग म्हणतो, तू कसा माझ्याबद्दल विचार केला की माझी बायको वगैरे? सावली म्हणते, बेळगावला त्या मंदिरात तुम्ही दोघं एकत्र पाया पडत होता ते मी पाहिलेलं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, काय? तेवढ्यातच अभिर त्याचबरोबर व्यंकटेश सगळे तिथं असतात. तेव्हा सारंग सांगू लागतो की नाही, मी काम करत होतो आणि मी त्यांच्यासाठी बेळगावला आलेलो होतो. त्यांचा नवऱ्याने त्यांना त्रास दिलेला होता. त्यांचा पैसा दागिने सगळे लुबाडलेले होते आणि त्यांचा नवरा हा रतन होता. हे ऐकल्यानंतर सावलीला तर धक्काच बसतो. सारंगने भराभर सगळं सत्य सांगून टाकलेलं असतं. सावली म्हणत असते, काय? मग तुम्ही दोघांनी एकत्र पाया कसं पडलं तिथं? तेव्हा सावलीनं हे पाहिलंय हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा सारंग सांगू लागतो की हे सगळं अगदी अचानक घडलं होतं, त्याला कुठलाच अर्थ नव्हता. त्यानंतर मी गुरुजींना स्वतः सांगितलेलं होतं की आम्ही दोघं नवरा बायको नाही आहेत. तेवढ्यात व्यंकटेश तिथे येतो आणि व्यंकटेशला पाहून सारंग म्हणतो, व्यंकटेशजी तुम्ही? तेव्हा आता जगन्नाथच्या लक्षात येतं की हे दोघं एकमेकांना कसे ओळखतायत. तेव्हा व्यंकटेशनेच सांगितलेलं असतं की अबीरच्या बाबतीत, ओवीच्या बाबतीत ही सगळी माहिती दिलेली असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे व्यंकटेश म्हणू लागतो की अहो तुम्ही इथे? तेव्हा सारंग म्हणतो की हो, मी पुण्यातच असतो. तेव्हा लक्षात येतं आता व्यंकटेश तिथं आलेला असतो. व्यंकटेशला पाहून सारंग म्हणतो की बहुतेक हेच सगळं, व्यंकटेश तिथं होता म्हणजे सावली तिथं राहत होती. आणि तेवढ्यातच अबीर तिथे येतो आणि व्यंकटेशला मामा अशी हाक मारतो आणि सारंगचा गैरसमज एका क्षणात दूर होतो. सारंगच्या लक्षात येतं ह्या सगळ्या गोष्टी काय घडलेल्या होत्या त्या. आता जगन्नाथ मात्र शांतपणे पाहत असतो. नियतीचा चमत्कार जो झालेला आहे तो पाहत असतो, कारण अचानक सारंग आला आणि या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत गेलेल्या आहेत हे जगन्नाथच्या लक्षात आलेलं असतं. आता व्यंकटेशने तिथे अबीरला घेतलेलं असतं. तेव्हा आता सारंग, अबीर, त्याचबरोबर सावली, जगन्नाथ, व्यंकटेश सगळेजण तिथे एकत्र आहेत. आणि त्यानंतर सावलीच्या पुढे अबीर आहे आणि अबीर म्हणतो की सांग नाही, कोण आहे माझे बाबा? तुला मी वचन दिलं होतं पण आज मी तुला पुन्हा विचारतोय, काल काय झालं? ओवीच्या बाबांना समोर बघून तुला एवढा धक्का का बसला? तू त्यांच्याशी का बोलली नाही? अगं सुपर हिरो आहे तो माझा, तुला माहितीये का? काल जेव्हा आम्ही गेलो होतो मी तुला सांगितलं होतं आम्ही सिंहगडावर जाणार आहे, पण त्यानंतर काय झालं हे तुला माहितीये का? सावली म्हणते, काय झालं अबीर? तेव्हा अबीर सांगू लागतो की बबलू काका जे आहेत ना ते मला घ्यायला आले होते, कारण सुपर हिरोला यायला वेळ लागणार होता. मग बबलू काकांबरोबर मी स्कूटीवरती निघालो होतो. गाडीवरती आम्ही दोघं जण जात होतो आणि अचानक रतनची माणसं आली आणि रतनच्या माणसांनी मला किडनॅप केलं. त्याचवेळी बबलू काकांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावरती सुद्धा हल्ला केला आणि त्यानंतर मला रतनची माणसं घेऊन गेली. तिथं मला रतन मागं लागला होता की फोन कर सारंगला आणि बोलव इथे, पण मी सुपर हिरोला बोलवलं नाही कारण रतन त्याच्या बऱ्याच माणसांना घेऊन तिथं होता. आणि त्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे हे सुपर हिरोला कसं समजलं मला नाही माहिती. सुपर हिरो तिथं पोहोचला आणि त्यानंतर खूप भयानक गोष्ट घडली, कारण रतनच्या माणसांनी सुपर हिरोच्या डोक्यात मारलं आणि माझा सुपर हिरो बेशुद्ध पडलेला होता. पुन्हा रतनची माणसं त्रास देत होती, पण सुपर हिरोला एक ताकद मिळाली, एक शक्ती मिळाली आणि सुपर हिरोने रतनच्या सगळ्या माणसांची धुलाई केली आणि आम्ही इथं कार्यक्रमाला येऊन पोचलो. काल तुला माहिती आहे का गाई, या सुपर हिरोमुळे माझा जीव वाचलेला आहे, नाहीतर रतनची माणसं मला घेऊन चालली होती, मला संपवून टाकणार होती. हे ऐकल्यानंतर सावलीला, जगन्नाथला धक्का बसतो, व्यंकटेशला सुद्धा धक्का बसतो. व्यंकटेश म्हणत असतात की सावली मी तुला तेच सांगत होतो, अगं तिकडं खूप वाईट घडलंय, कारण त्या रतनने खूप गोंधळ घातलेला आहे. आता सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि सावली म्हणते की अबीर आज तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. आणि त्या क्षणी अबीरने सारंगला बाबा अशी हाक मारलेली असते. अबीरला सगळं कळलेलं असतं, कारण अबीर आधीच मुळातच हुशार आहे हे आपल्याला माहितीच आहे. अबीरने बाबा अशी हाक मारत सारंगला सुखद धक्का तर दिलेला असतो, पण सावली सुद्धा पाहत राहते, कारण आज अबीरचा जीव वाचलेला असतो तो फक्त आणि फक्त सारंगमुळे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.